या बॉडी बिल्डरचं कोणतंही कारण नसताना एका सेकंदात मृत्यू झाला। त्याचं झालं असं की वरिंदर सिंह घुमन हा भारतामधील पहिला शाकाहारी बॉडी बिल्डर। पंजाबमध्ये लहानचा मोठा झाला, बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये करिअर बनवलं। नंतर सलमान खान बरोबर टायगर 3 या चित्रपटामध्ये देखील काम मिळालं। पण अचानक या बॉडी बिल्डरचा मृत्यू झाल्याने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला। त्याचं झालं असं की वरिंदर सिंहच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली होती। तो अमृतसर येथील फोर्ट्रेस या रुग्णालयामध्ये खांद्यावरती किरकोळ शस्त्रक्रिया करण्यासाठी गेला होता। त्यावेळेस त्याच्याबरोबर घरामधील कोणताही व्यक्ती नव्हता, कारण की हे किरकोळ दुखापत होती आणि एकाच दिवसामध्ये तो हॉस्पिटलमधून पुन्हा घरी परतणार होता। त्याच्या खांद्यावरती शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडली, पण त्यानंतर वरिंदर सिंह घुमन याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। यावरती वरिंदर सिंह घुमनच्या कुटुंबातील लोकांनी हॉस्पिटलवरती आरोप लावलेत। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वरिंदरचा मृत्यू झाला। 2009 मध्ये त्याला मिस्टर इंडियाचा किताबही मिळाला होता। याशिवाय त्याला द ही मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जात होतं।